अनिवार्य आहे. एकदा प्रवास करत असताना असाच एक सहप्रवासी माझ्या सोबत होता. मी म्हटलं दादा तिकीट घ्या. म्हटलं मला आवश्यकता नाही. अहो म्हटलं तिकीट घ्यायला लागेल. मी माझं तिकीट घेतलं आणि त्यानं मात्र तिकीट काढलं नाही. पुढे गेल्यानंतर जेऊर ते पुणे रेल्वेचा प्रवास होता. मध्येच टीसी आला आणि त्या टीसीनं सगळ्यांचे तिकीट चेक केले. तो माझ्या शेजारी बसलेला सदग्रस्त म्हटला त्या टीसीला की दादा माझ्याकडे तिकीट नाही, मी तिकीट काढलं नाही, तुला माहित आहे का मी कोण आहे? तो म्हटलं कोण आहे तुम्ही? तो म्हटलं मी माझ्या भागातला प्रसिद्ध असा नेता आहे, मी एक सर्वोच्च पदावर विराजमान आहे, मी अमुक अमुक पंचायत समितीचा सभापती आहे. त्या टीसीने हात जोडले आणि तो म्हटला दादा तुम्ही सभापती असा किंवा तुम्ही मुख्यमंत्री, पण तुम्हाला तिकीट काढणं आवश्यक आहे, कारण इथला नियम आहे तिकिटाशिवाय प्रवास करता येणार नाही. तो म्हटला अरे मूर्ख आहे का तू? तुला माहित आहे का माझ्याकडे किती संपत्ती आहे? माझ्या बँकेमध्ये जर जाऊन पाहिलं तर कोट्यवधी रुपयांची संपत्ती पडून आहे. माझ्या अंगावरती एक अर्धा किलोच्या आसपासचं सोन आहे. माझ्या हाताच्या 10 बोटांमध्ये अंगठ्या आहेत. त्या टीसीनं सांगितलं दादा तुमची सगळी संपत्ती तुम्हाला लकलाप, पण इथला नियम आहे तुम्हाला तिकीट काढायला लागेल. कितीही सामान्य व्यक्तीपासून ते सर्वोच्च पदावर असणाऱ्या माणसापर्यंत जर सामान्य व्यवहारामधला नियम सोडता येत नाही, तोडता येत नाही, तर मग या चराचर सृष्टीमध्ये त्या भगवंतानं बनवलेला नियम आपल्याला कसा तोडता येईल? आणि मग या सृष्टीचा काय नियम आहे ते भगवान परमात्मा सांगतात की जातस्य हि ध्रुव मृत्यू, की मृत्यू हा या जगातलं अंतिम सत्य आहे. जो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला एक दिवस मरावं लागणार आहे. उपजले ते नासे, नाशिले पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. त्या अर्जुनाने प्रश्न केला देवा जर ही सृष्टी तुम्ही बनवलेली आहे, ही सृष्टी बनवताना या सृष्टीतले सगळे नियम तुम्ही बनवलेले आहेत, तर अधुरे सर कुठेतरी या ठिकाणी याच्यामध्ये अधुरेपणा असलाच पाहिजे, कुठेतरी उणीव असली पाहिजे की ज्याच्यातून पळवाट असेल. आपल्या समृद्ध आणि स्वतंत्र भारताची आचारसंहिता, ज्याला संविधान म्हणतो आम्ही, ज्याला कायदा बनवला जातो, त्या कायद्यामध्ये देखील काही पळवाटा निर्माण केल्या जातात, असतातच. तसं देवानं सृष्टी निर्माण केल्यानंतर जो नियम केला त्याच्यामध्ये काही पळवाटा आहे का? कोण विचारतोय? अर्जुन विचारतोय देवाला की देवा तुम्हीच बनवलाय तर एखादी पळवाट सांगा. त्या देवानं सांगितलं अरे अर्जुना तुझं माझं सोडून दे, या जगातल्या सर्वसामान्य माणसाचं सोडून दे. 33 कोटी देवांवर ज्याची सत्ता आहे आणि या संपूर्ण भूतलावर ज्याच्यासारखा नीतिमान राजा नाही असा राजा दशरथ, ज्याच्या पुण्याचा प्रताप आणि ज्याच्या नीतिमत्तेचं उदाहरण द्यायचं झालं तर त्याच्या जीवनामध्ये त्याच्याकडून संपूर्ण आयुष्यात घडलेली फक्त एक चूक, हातामधला धनुष्याला लावलेली प्रत्येचा ताणलेला बाण आणि समोर बुडबुड असा पाण्याचा आलेला आवाज, कथा सगळ्यांना माहिती आहे, मी वेळही घालवणार नाही. हातातून सुटलेला बाण सुटला, समोर एक कुमार, एक मुलगा ज्याचं श्रावण असं नाव आहे, आणि तो श्रावण बाळ आपल्या आंधळे आई वडिलांना पाणी घेऊन जाण्यासाठी आलेला होता. त्या पाण्याचा लोटा भरतानाचा बुडबुड आलेला आवाज कानावर पडला, आवाजाच्या दिशेनं बाण सोडला गेला. राजा दशरथाचा बाण त्या श्रावण बाळाच्या छातीमध्ये रुतला. लक्षात आलं आपल्याकडून चुकून एक हत्या होते आहे. दशरथाला वाईट वाटलं. दशरथ गेला, दशरथाला जाऊन सांगितलं बाळ अरे तू कुमार आहेस, तू सात्विक दिसतो, तुझ्या खांद्यावरती रोळणारे केस पाहिल्यानंतर असं वाटतं की तू चांगल्या घराण्यातला आहेस, चांगल्या विचारातला आहे, किमान रस्त्यानं गुणगुणत तर यायचं. माझ्या लक्षात आलं असतं एखादा माणूस येतो आहे. तो तोंडानं काहीच बोलला नाही आणि चुकून आवाजाच्या दिशेनं माझा बाण सुटला. त्या श्रावणानं हात जोडले आणि त्या दशरथासमोर नतमस्तक झाला. राजन तुमच्यासारख्या नीतिमान, तुमच्यासारख्या पुण्यवान व्यक्तीच्या हातातून सुटलेल्या बाणाला मृत्यू यावा याच्यापेक्षा माझं भाग्य काय असावं. कोणाचे शब्द आहेत? श्रावण बाळाचे.
ज्याच्या हातातल्या बाणानं आपला प्राण